आपण केमिस्ट्री बघणार आहोत. केमिस्ट्रीचा जो सेकंड चॅप्टर आहे सोल्युशन्स, तो आपण आज बघू. सोल्युशन्स त्याच्यामध्ये बेसिक टर्म्स. फर्स्ट, मिक्सचर. द मिक्सचर इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स. म्हणजे मिक्सचरमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात, तर त्याला आपण मिक्सचर म्हणू शकतो. जसं की एक्झाम्पल, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, म्हणजे हवेमध्ये खूप सारे गॅसेस प्रेझेंट असतात. रॉक इज द मिक्सचर ऑफ 2 or more मिनरल्स. तसेच आपल्याला जे नॅचरली रॉक्स मिळते त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असतात, ते एक प्रकारचं मिक्सचर. द मिक्सचर आर 2 टाईप्स. 2 प्रकारचे मिक्सचर. फर्स्ट, होमोजिनियस, ज्याच्यामध्ये इन विच मिक्सिंग ऑफ कंपोनंट इज युनिफॉर्म कंपोनंट असतं, त्याला तुम्ही म्हणणार होमोजिनियस म्हणजे एकसारखे. आणि हेट्रोजिनियस विच हॅव नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनंट, ज्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म कंपोनंट असणार त्याला हेट्रोजिनियस, आणि ज्याच्यामध्ये युनिफॉर्म कंपोनंट असेल ते होमोजिनियस. म्हणजे हे एकसारखं मिक्सचर आणि हे वेगळं मिक्सचर. नेक्स्ट बघू सोल्युशन. द सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे सोल्युशन ह्या 2 प्रकारच्या वरच्या टाईपमधलं आहे. होमोजिनियस ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्स, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त प्युअर सबस्टन्स असतील, आणि त्या सोल्युशनला आपण म्हणणार, त्या होमोजिनियस मिक्सचरला आपण म्हणणार सोल्युशन. अ ट्रू सोल्युशन कन्सिस्ट ऑफ अ सोल्वंट अँड 1 or more सोल्यूट. एका ट्रू सोल्युशनमध्ये 1 किंवा एकापेक्षा जास्त सोल्यूट कन्सिस्ट असतं आणि एक सोल्वंट असतं. त्यानंतर सोल्युशनचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर तो येतो सोल्यूट प्लस सोल्वंट. आणि रिॲक्शनमध्ये जर आपण सोल्यूट प्लस सोल्वंट ॲड केलं आणि त्याला डिसॉल्युशन केलं तर त्याचं सोल्युशन बनतं. म्हणजे जर आपण एक्झाम्पल, सोल्यूटमध्ये आपण घेऊ साखर आणि ते सोल्वंटमध्ये वॉटर, आपण याला एकत्र केलं म्हणजे डिझॉल्व केलं तर सोल्युशन म्हणजे काय, वॉटर सोल्युशन, म्हणजे साखरेचं पाणी, शुगर सोल्युशन आपल्याला मिळतं. आणि त्याचं जर क्रिस्टलायझेशन केलं सोल्युशनला, त्याच्यामध्ये पाणी वेगळं म्हणजे सोल्वंट वेगळं आणि सोल्यूट म्हणजे साखर आपल्याला वेगळी मिळू शकते. नेक्स्ट, सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाऊंट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूमनुसार त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट किती प्रमाणात आहे, म्हणजेच त्यावर त्याची डिपेंड असणारे सोल्युबिलिटी ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. सॅच्युरेटेड म्हणजे पूर्णपणे भरलेलं सोल्युशनमध्ये एक ठराविक टेम्परेचरला त्याच्यामध्ये जेवढं सोल्यूटचं प्रमाण तेवढीच त्याची सोल्युबिलिटी. द सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट इज इट्स मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एखाद्या सोल्यूटची सोल्युबिलिटी जर आपल्याला बघायची तर ते असणार त्याचं मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन, आणि ते दाखवणार आपण मोल आणि लिटर इनव्हर्समध्ये, हे त्याचं युनिट. आता आपण बघू फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटीवर कोणते फॅक्टर आहे जे परिणामकारक आहेत, जे परिणाम करतात त्याच्यावर. द एक्सटेंट टू विच अ सबस्टन्स डिझॉल्व इन अ सोल्वंट व्हॅरीज ग्रेटली विथ डिफरंट सबस्टन्स. एखाद्या सोल्वंटमध्ये जर आपण एखादा सबस्टन्स टाकला, त्याला डिझॉल्व केलं, तर तो वेगवेगळ्या सबस्टन्सनुसार त्याचं डिझॉल्युशन हे वेगवेगळं राहील. आणि त्याच्यावर कोणत्या गोष्टी चा परिणाम होईल, इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सोल्यूट. ते सोल्यूटचं नेचर कसं आहे, म्हणजे तो सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, की तो क्रिस्टलाइज आहे, अँड सोल्वंट. तसंच टेम्परेचर अँड प्रेशर, या सर्व गोष्टींचा सोल्युबिलिटीवर परिणाम होतो. म्हणजे हे सर्व फॅक्टर आहे ज्याच्यावर सोल्युबिलिटी डिपेंड्स. त्यानंतर बघू हेनरीज लॉ. इट स्टेट दॅट द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज, म्हणजे एखाद्या लिक्विडमध्ये जर गॅस ॲड केला तर त्याची सोल्युबिलिटी किती असेल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या गॅसच्या प्रेशरला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे लिक्विडची सोल्युबिलिटी ही गॅसच्या प्रेशरवर डिपेंड असेल. जसं की यस म्हणजे सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस. ऑर प्रोपोर्शनलिटी काढून टाकलं आपण इक्वलचं साईन देतो, आणि KH म्हणजे कॉन्स्टंट. S इज इक्वल टू KHP, where S is equal to solubility of gas, P pressure of gas, KH proportionality of Henry's constant. Gases like NH3 and CO2 do not obey Henry's law. म्हणजे NH3 आणि CO2 हेनरीज लॉला ओबे करत नाही. द रिझन इज दॅट दिस गॅसेस रिॲक्ट विथ वॉटर. कारण ते पाण्यासोबत रिॲक्शन करतात. जसं NH3 + H2O रिॲक्शन केली
तर आपल्याला मिळते NH4 प्लस आहे आणि OH मायनस आहे आणि CO2 H2 सोबत रिॲक्शन केलं मिळतं H2CO3. म्हणजे हे दोन रिॲक्शन लिक्विडबरोबर, जर हे दोन गॅस हे लिक्विडमध्ये टाकले आपण सोलवंटमध्ये टाकले तर गॅसच्या प्रेशरवर यांची सॉल्युबिलिटी डिपेंड राहत नाही, म्हणून हे हेनरीज लॉला ओबे करत नाही, डू नॉट ओबे. NH3 अँड CO2 गॅसेस हॅव हायर सॉल्युबिलिटी, त्यांची सॉल्युबिलिटी जास्त आहे दॅन एक्सपेक्टेड बाय हेनरीज लॉ. हेनरी लॉच्या सॉल्युबिलिटीपेक्षा या दोघांची सॉल्युबिलिटी जास्त आहे, म्हणून ते त्याला ओबे करत नाही. आपण बघू प्रॉब्लेम. द सॉल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस इज इन वॉटर at 25 degree Celsius and 1 bar pressure is 6.85 आणि power I -4 युनिट मोल लिटर इनवर्स. कॅल्क्युलेट करायचं हेनरीज लॉस कॉन्स्टंट आणि मोलॅरिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व इन वॉटर अंडर ॲटमॉस्फेरिक कंडिशन वेन पार्सल प्रेशर ऑफ नायट्रोजन इन ॲटमॉस्फिअर इज 0.75 bar. तर सोल्युबिलिटीमध्ये बघू. एस दिलेलं आहे 6.85 पॉवर -4 मोल डायमीटर मायनस क्यूब किंवा आपण याचं युनिट EL इनवर्ससुद्धा घेऊ शकतो. प्रेशर 1 बार. तर येस सोल्युबिलिटी दिली 6.85 पॉवर -4 मोल डायमीटर मायनस क्यूब आणि प्रेशर 1 बार. हेनरीज लॉ कॉन्स्टंट काढायचं म्हणजे KH काढायचं आहे. तर फॉर्म्युला KH इज इक्वल टू S/P. एस दिले 6.85 इंटू पॉवर -4, प्रेशर दिले 1. तर कोणते डिजिटला आपण 1ने डिवाइड केला तर ॲन्सर ॲज इट इज येतं, म्हणून हेनरी लॉ कॉन्स्टंट KH आले 6.85 पॉवर -4 मोल एल इनवर्स आणि याचं प्रेशरचं युनिट डिनॉमिनेटरला होतं म्हणून ते येईल वर बार इनवर्स. सेकंड मोलॅरिटीचं फॉर्म्युला आहे. मोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी ते एकच आहे, म्हणून S इज इक्वल टू KHP. इथं प्रेशर घ्यायचं आहे आपल्याला जे पार्शल दिलेले 0.75 आणि KH घ्यायचं आहे जे आत्ता आपण फाइंड आउट केले, म्हणजे 6.85 त्याचा पॉवर इकडे ठेवला आहे -2 आणि पार्शल प्रेशर 0.75 P. मल्टिप्लिकेशन करायचं, लॉग नाही केलं तरी हे येतं 6.85चं लॉग येतो 0.8356, 7.75चं लॉग येतो 0.1249. ॲडिशन हे येते, याचा अँटीलॉग केला तर आपल्याला हे आन्सर येतं. मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी आपल्याला सेम आन्सर येईल. S इज इक्वल टू 5.8138 पॉवर -4 मोल लिटर इनवर्स. तर आन्सर आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या होत्या. हेनरीज लॉ कॉन्स्टंट, तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट आलेला आहे KH इज इक्वल टू 6.85 पॉवर -4 मोल लिटर इनवर्स बार इनवर्स. and B molarity is equal to S is equal to 5.138 power -4 मोल लिटर इनवर्स. जर प्रॉब्लेम कळाला नसेल तर पुन्हा रिपीटमध्ये तुम्ही त्याला एकदा बघून घेऊ शकता आणि अडचण असेल तर मला विचारा.